नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेला राजीनामा आठवड्याभरांनी सगळ्यांच्या समोर आला. हा राजीनामा समोर आल्याच्या नंतर त्यातल्या अनेक छोट्या छोट्या धक्कादायक बाबीही हळूहळू लक्षात आलेल्या आहेत. आनंद निरगुडे यांनी 4 डिसेंबरला राजीनामा दिला. तो राजीनामा तत्काळ मंजूरही झाला. आता जेव्हा अध्यक्षांचाच राजीनामा येतो तेव्हा आपोआप आयोगही बरखास्त होतो आणि नव्या आयोगाच्या रचनेच्यासाठी अपेक्षा व्यक्त होते. याच दरम्यान आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या आधी काही सदस्यांनी सुद्धा राजीनामे दिले आणि एकूणातली राजीनाम्यांची संख्या ही 4 पर्यंत पोहोचली. राज्य मागासवर्ग आयोग हा इंदिरा साहनी खटल्याच्या निकालाचा परिपाक आहे. इंदिरा साहनी खटला हा देशात किती टक्के आरक्षण असावं आणि ते 50% पेक्षा वाढणार नाही याच्या संदर्भातला एक अत्यंत मार्गदर्शक आणि इंग्रजीत ज्याला लँडमार्क जजमेंट असं म्हणतात अशा प्रकारचा निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामध्ये देशभरातल्या कुठल्याही राज्यात 50%पेक्षा जास्त आरक्षण होणार नाही आणि कोणाला किती आरक्षण द्यायचं ते ठरवण्याच्या साठीचा आयोग हा राज्य मागासवर्ग आयोग असतो. राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून देण्यात आलेली ही रचना संपूर्ण देशभरात अंमलात आणली जाते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या साठी आंदोलन सुरू आहे. मात्र आरक्षण मिळवण्याच्या आधी प्रत्येक समाजाला ज्याला ज्याला आरक्षण हवंय त्या प्रत्येक समाजाला राज्य मागासवर्ग आयोगाच्याकडून मागास असल्याचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं. आणि जसजशी मराठ्यांना मागास ठरवण्याची मुदत संपत चाललेली आहे किंवा आंदोलनानं घालून दिलेली मुदत संपत चाललेली आहे, मागासवर्ग आयोगावरचा दबावही वाढतोय आणि त्याच दबावातून हा राजीनामा दिला गेलाय का, एका बाजूला हा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूचा प्रश्नही तितकाच स्पष्ट आहे. राज्य मागासवर्ग आयोगाला अशा प्रकारे काही निर्देश होते का की मराठे मागास नसतानाही त्यांना मागास ठरवलं गेलं पाहिजे. याचं एक सांकेतिक उदाहरण आपल्याला मिळू शकतं. ते म्हणजे ज्या वेळेला मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून काही निवृत्त न्यायमूर्ती त्यांना भेटायला गेले होते, त्यावेळेला सरसकट मराठ्यांना सरसकट ओबीसी करता येणार नाही हे सांगितलं होतं. पण तरीही आंदोलनाच्या नेतृत्वाच्या निमित्तानं जरांगेंनी सरसकट मराठ्यांना सरसकट ओबीसी करा, अन्यथा महाराष्ट्रात परिणामाला सामोरं जायला तयार व्हा अशी भूमिका कायम ठेवली. हा सगळा परिपाक आत्ताच्या घडीच्या राजीनामा सत्रात आहे का? राज्य मागासवर्ग आयोग खिळखिळा होणं हा राज्यातल्या आरक्षणाच्या रचनेला अबाधित ठेवण्याच्या आडचा सगळ्यात मोठा परिणाम असेल. मागासवर्ग आयोग असेल तर निश्चितच आरक्षणाच्या रचनेवर एक नजर राहते, धाक राहतो. पण राज्य मागासवर्ग आयोग आणि तो सुद्धा निपक्षपाती आयोग हा प्रत्येक राज्यातल्या आरक्षणाच्या रचनेसाठी गरजेचा आहे. असं असताना आजच्या लक्षवेधीतला प्रश्न आहे की राज्य मागासवर्ग आयोगात नक्की काय घडलंय. या चर्चेमध्ये आपल्यासोबत 2 मान्यवर आहेत. ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत, ते ओबीसी नेता म्हणून आपल्याला परिचित आहेतच. त्याचबरोबर ॲडव्होकेट मंगेश ससाणे हे मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीच्या विरोधात याचिकाकर्ते सुद्धा आहेत. आपल्यासोबत डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत, काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं डॉक्टर लाखे पाटील आपल्याला परिचित आहेत आणि ते मंगेश ससाणे यांच्यासोबत चर्चेत सहभागी होत असतानाच आपल्या या चर्चेतला एक महत्त्वाचा घटक म्हणून जे व्यक्ती आपल्याला परिचित आहेत, अर्थात या संपूर्ण मराठा आरक्षणाच्या निमित्तानं समोर आलेलं नेतृत्व, त्यांचे समर्थकही आहेत. या चर्चेला आपण सुरुवात करतोय आणि मला पटकन पहिला प्रश्न मंगेश ससाणे आपल्याला विचारायचा आहे. मंगेशजी, अध्यक्षांनी राजीनामा दिला, ही बाब तुमच्या लेखी चांगली की वाईट? मंगेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचलेला दिसत नाहीये. तुमचा आवाजही आमच्यापर्यंत आलेला नाहीये. माझा आवाज आपल्याला येतोय? आपला माईक सुरू करा आपण आधी. जी मंगेशजी, माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण उत्तर द्यावं.
या चर्चेत एक काळजी प्रत्येक व्यक्तीनं घ्यायला हवी, ती म्हणजे आपला माईक सुरू ठेवायचा आहे जेव्हा आपण बोलायला सुरुवात कराल. संजय लाखे पाटलांपर्यंत जाण्याची वेळ येते, कारण मंगेश ससाणे यांच्याकडे अनंत प्रयत्न केल्यानंतर सुद्धा संपर्क होत नाहीये आणि त्यांचा माईक काही सुरू होत नाहीये. मला पटकन आधी संजय लाखे पाटील आपल्याला विचारायचं. संजय लाखे पाटील, आपण एक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, या चर्चेपूर्वी ती प्रतिक्रिया समोर आली आहे. तुम्ही असं म्हणता आहात की निरगुडेंनी राजीनामा दिला ते एक प्रकारे बरंच झालं, अशी प्रतिक्रिया आपल्याला का द्यावीशी वाटली? मुळात प्रसादजी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांना जे मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमलं होतं ते ओबीसी बांधवाच्या ट्रिपल टेस्ट मधून ओबीसी बांधवाचं जे राजकीय आरक्षण आहे, आणि हा सुप्रीम कोर्टावर अतिशय आयरणीवर आलेला प्रश्न होता, त्या प्रश्नासाठी आणि त्या ठिकाणी इम्पेरिकल डाटा देण्यासाठी हा आयोग नेमलेला होता. परंतु दुर्दैवानं ते काम जे दिलेलं होतं ते त्या आयोगाने त्या काळामध्ये पूर्ण केलं नाही. इम्पेरिकल डाटा जो गोळा करायचा होता त्यासाठी आवश्यक होता ओबीसी बांधवासाठी, तोही या आयोगानं त्या ठिकाणी गोळा केला नाही. बर. आणि जवळपास 420 ते 450 कोटी रुपयाची त्यांनी मागणी केली. आणि शेवटी राज्यातलं राजकारण पेटल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारला माजी मुख्य सचिव जयंत भाटिया यांचं एक कमिशन नेमावं लागलं. ते कमिशन म्हणजे काही मागासवर्गीय आयोग नव्हता, ते कमिशन नेमावं लागलं. त्यातून इम्पेरिकल डाटा गोळा करावा लागला आणि तो सर्वोच्च न्यायालयामध्ये द्यावा लागला. आणि त्यानंतर न्यायमूर्ती खानविलकर यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षणा संदर्भामध्ये निकाल दिला. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, जे काम करण्यासाठी या आयोगाला नेमलं होतं ते काम सुद्धा या आयोगाने केलं नव्हतं. आणि आता तर आयोगाच्या काम जे सोपवलं होतं त्याच्या विरोधातलं काम आयोगाकडे दिलंय की मराठा समाजाला मागास ठरवणं. म्हणून सुरुवातीपासूनच माझी मागणी होती, त्यांच्या पहिल्या बैठकीनंतर त्या ठिकाणचं वातावरण बघून हा आयोग राज्य सरकारनं तातडीने बरखास्त केला पाहिजे आणि दुसरा संतुलित आयोग नेमला पाहिजे. आणि त्या विनंतीचा राज्य सरकारनं आपण लाखे पाटील ज्या वेळेला असं म्हणता की एक संतुलित आयोग आला पाहिजे, खरं तर हाच आत्ताच्या घडीला एक कळीचा मुद्दा आहे आणि वादाचा मुद्दा सुद्धा आहे. संतुलित आयोग असला पाहिजे असं ओबीसी पण सांगतात आणि तुम्ही पण सांगता. मला तुमची प्रतिक्रिया यावर घ्यायचीच आहे, पण एकदा परत आपण ॲडव्होकेट मंगेश ससाणे जोडले गेले आहेत का ते तपासून पाहूयात. मंगेश ससाणे यांच्यापर्यंत माझा आवाज येतोय का आधी? हा मुद्दा आहे मंगेशजी. तांत्रिक अडचणी अजूनही आहेत. मंगेश ससाणे यांनी खरं तर उत्तम नेटवर्क ठेवायला हवं होतं. मला आपल्याला विचारायचं आहे संजय लाखे पाटील की तुम्ही जेव्हा संतुलित आयोग म्हणता म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे? खरं तर राज्य मागासवर्ग आयोगामध्ये मागास जातींना समसमान संधी असावी, त्यांचं योग्य प्रतिनिधित्व असावं अशी खरी अपेक्षा आहे. यापेक्षा वेगळी अपेक्षा आहे का तुमची? निश्चितच नाही. मी समाजशास्त्राचा अभ्यासक आहे जी. समाजशास्त्र या विषयामध्ये मी पीएचडी केलेली आहे. त्यामुळं एक अभ्यासक म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, या ठिकाणी ज्याही नेमणुका केल्या जातात ह्या नेमणुका ह्या अभ्यासक म्हणून, बुद्धिवंत म्हणून, सामाजिक विश्लेषणाचा अभ्यासक म्हणून आणि ज्याला कायदा कळतो अशाच लोकांच्या या ठिकाणी नेमणुका केल्या पाहिजेत. यामध्ये दुमत असायचं कारण नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जे राजकीय ऍक्टिव्हिस्ट आहेत, जे सामाजिक एकाच जातीसाठी काम करणारे लोक आहेत, बर, अशा लोकांची यामध्ये नेमणूक करायला नको, ही माझी स्पष्ट भूमिका या ठिकाणी आहे. आणि तशा पद्धतीच्या नेमणुका या आयोगामध्ये झालेल्या आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आपण लाखे पाटील जर जुन्या काळातल्या नोंदी पाहिल्या, जुन्या काळातल्या नेमणुका पाहिल्या तर हा आक्षेप त्याही वेळेला लागू होतो. रावसाहेब कसबेंच्या संदर्भातही हेच आक्षेप मराठा समाज नोंदवत आलेला आहे. बरोबर आहे. तर रावसाहेब कसबेंनी जी आक्रस्ताळी भूमिका घेतली जी आणि जे सांगायला नको पाहिजे होतं ते त्यांनी समाज माध्यमामध्ये सांगितलं. या ठिकाणी प्रसादजी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, क्वासी ज्युडिशियल आयोग आहे, दिवाणी न्यायालय इतकेच यांना अधिकार आहेत. त्या आयोगाच्या सदस्यानं आयोगाच्या बैठकी आणि कामकाजासंदर्भामध्ये बाहेर बोलणं हे अपेक्षितच नाहीये. कशासाठी? पॉलिटिकल ऍडव्हान्टेज घेण्यासाठी बोलतायत. कसबे जर बोलले नसते, कसबे यांचा विचारवंत म्हणून मला प्रचंड आदर आहे, ठीक आहे, पण कसबे जर बोलले नसते, मराठा समाजाच्या विरोधात बोलले नसते, ही भूमिका समोर आलीच नसती ना. ठीक आहे. आपण ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांना परत एकदा प्रश्न विचारूयात. मंगेशजी, आता तरी आपण जोडले गेलेले आहात का? मंगेश ससाणे,
ओबीसी नेता आहेत, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते वकिली करतात आणि त्यांनी त्यांचं इंटरनेटचं कनेक्शनही एकदा तपासून घ्यावं. लाखे पाटलांपर्यंत जाण्याची एक वेळ आपल्याला परत येते आणि लाखे पाटलांच्या या चर्चेतला माझा पुढचा प्रश्न असा असणार आहे की जर निरगुडेंनी आता राजीनामा दिलेला आहे तर तो राजीनामा इतक्या दिवसांनी बाहेर येणं हे कितपत पटतंय आपल्याला? मुळामध्ये राज्य सरकारचं काम कशा पद्धतीनं चालू आहे यासाठी मी राज्य सरकारचा प्रवक्ता नाही, परंतु 8 दिवस राजीनामा लपून ठेवणं हे कुठल्याही राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून भूषणावं नाही, चांगली गोष्ट नाही आणि विनाकारण संशय वाढवण्यासारखी ही गोष्ट आहे. प्रसादजी, आपण लक्षात घेतलं पाहिजे. कसला संशय येतोय आपल्याला? संशय कसला येतोय लाखे पाटील? नाही, आता जे समाज माध्यमांवर बघतोय मी की 8 दिवसापासून राजीनामा लपून ठेवला वगैरे आणि तो स्वीकारला, हे जे काही समाज माध्यमांबद्दल चाललंय त्या संदर्भात बोलतोय. मला वैयक्तिक संशय यायचं काही कारण नाही. मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षाने राजीनामा दिला, सध्याच्या राज्य सरकारनं तो स्वीकारला, एवढाच माझ्यापुरता संबंध आहे. बरोबर आहे, अगदी. या चर्चेतल्या आपल्या एका आणखीन मान्यवरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, मात्र वारंवार संपर्क करूनही मंगेश ससाणे यांचा काही आपल्याला प्रतिसाद येत नाहीये. अन्यथा चर्चेतला ओबीसींचा एकूणच दृष्टिकोन काय, मागासवर्ग आयोगातल्या अध्यक्षांचा राजीनामा, त्याचबरोबर सदस्यांचा राजीनामा, या संपूर्ण प्रकरणामध्ये काय भूमिका ओबीसी समाजाची आहे ती आपल्याला लक्षात आली असती. मंगेश ससाणे यांना आतापर्यंत मी 5 वेळेला प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, दुर्दैवानं त्यांचा संपर्क होत नाहीये. मंगेशजी, आता तरी आपल्याला ऐकायला येत असेल आणि तुम्ही उत्तर देऊ इच्छित असाल तर आपला आवाज आम्हाला ऐकायला आवडेल, तुमची प्रतिक्रिया ऐकायची आहे. बर, मंगेश ससाणे यांना खरं तर फोनवरून आपल्याला जोडून घेता येऊ शकतं. इच्छा असेल तर तसे प्रयत्न आपण करू शकतो. मंगेश ससाणे हे फोनवरून जोडले गेल्याच्या नंतर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूयात. मला लाखे पाटील आपल्याला विचारायचं आहे की ज्या वेळेला राज्य मागासवर्ग आयोगामध्ये एकापेक्षा अधिक सदस्यांनी सुद्धा राजीनामा द्यायला सुरुवात केली होती, त्यावेळेला हे संपूर्ण प्रकरण कोणत्या वळणाला जात आहे हे लक्षात यायला हवं होतं का? बरोबर आहे, राज्य सरकारने ते लक्षात घ्यायला पाहिजे होतं आणि त्याच काळामध्ये आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्या आयोगावरले सदस्य असलेले ज्यांनी राजीनामे दिलेत हे कुठल्या तरी एका राजकीय पक्षाशी संबंधित होते, हे कुठल्या तरी एका विचाराशी संबंधित होते आणि ऍडव्होकेट किल्लारीकर यांनी तर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात त्या ठिकाणी याचिका केलेल्या होत्या. म्हणून असे लोक, पूर्वीच्या काळी ठीक होतं, ओबीसीचं ट्रिपल टेस्ट साठी आयोगाबद्दल काही दुमत असायचं कारण नव्हतं. दुर्दैवानं याच आयोगाकडे राज्य सरकारनं काम सोपवलं आणि ते मराठा समाजाचं मागासलेपण निश्चित करण्याचं, हा राज्य सरकारचा निर्णयच मुळात चुकीचा होता. हा काम सोपवण्यापूर्वी राज्य सरकारनं याचा विचार करायला पाहिजे होता. परंतु सध्या राज्य सरकारला काय झालंय, आम्ही काहीतरी करतोय असं दाखवण्याची त्यांना जी काही घाई झाली, त्यातून वारंवार राज्य सरकारकडून या ठिकाणी चुका होतात, त्यामुळे असं घडलंय असं मला वाटतंय. संजय लाखे पाटील, आपण हे उत्तर देत असतानाच मंगेश ससाणे जोडल्या गेल्याचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचलाय. एकदा आता तपासून घेऊ परत. प्रेक्षकांनाही या गोष्टीचा निश्चितच कंटाळा येतो की एका माणसाला किती वेळा प्रश्न विचारला जातो आणि त्याला उत्तर त्याच्याकडून येत नाही. पण माफ करा प्रेक्षक हो, आमची जबाबदारी आहे की चर्चेमध्ये दोन्ही भूमिका आल्या पाहिजेत, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असतात. मंगेश ससाणे, आपल्याला आवाज येतोय? येतोय आवाज जी. एखाद्या चांगल्या संपर्क क्षेत्रातून आपण आमच्याशी जोडले गेला आहात असं मला आता वाटतंय. या चर्चेचा जवळपास अर्धा भाग आटपलेला आहे, वेळ पुढे गेलेली आहे. आपण ज्या टप्प्यात सहभागी झालात त्यात मला जाणून घ्यायचं आहे, आयोगाचा अध्यक्ष राजीनामा देतो आणि त्याच्या आधी सुद्धा काही सदस्य राजीनामा देत असतात. ह्या सगळ्या प्रकारातून आयोगात काय घडतंय हे सरकारला लक्षात येत नाही का? नक्कीच. प्रसादजी, सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो, संपर्क करण्यात थोडस अडचण येत होती. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष अशा स्थितीमध्ये राजीनामा देतात की जिथं मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन आहे आणि ओबीसी आरक्षण बाळासाहेब सराटे नावाच्या व्यक्तीने चॅलेंज केलेलं आहे. सगळ्या जातींचं इन्क्लुजन हे चुकीचं आहे, सगळ्या जाती बाहेर काढा, त्यानंतर आरक्षणाची टक्केवारी कमी करा, अशी याचिका आताच हायकोर्टामध्ये चर्चेला आली. 10 तारखेला याच्यामध्ये ऍफिडेव्हिट सादर करायचं होतं. माझ्या माहितीनुसार राज्य मागासवर्ग आयोगाने ऍफिडेव्हिट सादर केलेलं नाही. या सगळ्या याचिकेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाला पार्टी केलेलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाची भूमिका खूप याच्यामध्ये महत्वाची आहे.
3 जानेवारीला याबद्दल सुनावणी आहे याबाबत, आणि अशा घडीला आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देतात, आयोगाचे 3 सदस्य राजीनामा देतात. सदस्य मीडियावर येऊन सांगतात की आम्हाला शासनाचा किंवा कुणाचा दबाव आहे, ते सांगल तेच क्वेश्चनर आम्ही पुढे राबवायचं आहे, त्याच्यानुसारच काम करायचं आहे. आता याच्या आधीच मी थोडंसं पाठीमागे घेऊन जातो. खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, सराफ आयोग असेल, बाठिया आयोग असेल, त्यानंतर म्हसे आयोग असेल, गायकवाड आयोग असेल, या सर्व आयोगानंतर आता कुठेतरी एक जस्टिस निरगुडे, आनंद निरगुडे ओबीसी अध्यक्ष आयोगाला मिळाले होते, आणि त्यांचं काम पण एक चांगल्या रीतीने चालू होतं. बऱ्याच 103 जवळजवळ जातींचं इन्क्लुजन. जी मंगेशजी, नाही, आपलं नेटवर्क नीट नाही आहे, त्यामुळे आपण बोलता बोलता मध्येच आपला आवाज बंद झालाय. आपण असं सांगत होतात की पहिल्यांदाच एक ओबीसी व्यक्ती आयोगाच्या अध्यक्षपदी बसली, तिथून पुढचं म्हणणं आपलं ऐकायचं आहे. हा, त्यानंतर आता अशी परिस्थिती येते ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण कोर्टामध्ये अडकलेलं आहे, ओबीसीच्या जातीचा इन्क्लुजन एक्सक्लुजनचा प्रश्न आयोगाकडे येऊ शकतो, आणि अशा याच्यामध्ये असा दबाव येऊन जर हे आयोगाच्या अध्यक्ष राजीनामा देत असेल, सदस्य राजीनामा देत असतील, तर आम्हाला ओबीसीना खूप भीती आहे की याच्यामध्ये ओबीसी द्वेष्टे काही सदस्य आले. जसं गायकवाड आयोगामध्ये झालं होतं की गायकवाड आयोगामध्ये काही अशा संस्था होत्या, त्या संस्थांना काम देण्यात आलं, म्हणजे आयोगाने काम न करता थोडीशी आम्हाला माहिती आतमधली घेतली असता असं पण कळतंय की आयोगावर असा दबाव टाकला जातोय की त्रयस्थ संस्था आउटसोर्स करून, म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट वगैरे सारख्या संस्थांकडून परत असं सर्वेक्षण करून घ्यायचं 15-20 दिवसामध्ये, किंवा त्या चरांगे पाटलांच्या टाइमलाईन प्रमाणे तुम्ही ते जुळवायचं, 1 महिन्यामध्ये काहीतरी रिपोर्ट द्यायचा. असंच ओबीसीच्या बाबतीत पण होऊ शकतं. आम्हाला अशी भीती आहे की या सगळ्या कलगीतुऱ्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा जो विषय मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, तर तिथं कुठंतरी आम्हाला धोका निर्माण होईल. आयोगाची जिथं महत्वाची भूमिका आहे, जिथं महत्वाची भूमिका मांडायची त्यांना, तर तिथं आयोग जर आता आयोगच अध्यक्ष नाही म्हणल्यानंतर, तसा म्हणलं तर आयोगाचे आता कामकाज जोपर्यंत अध्यक्ष नेमलं जात नाही तोपर्यंत आयोगाचं कामकाज होणार नाही. आणि याच्यामध्ये जर एखादी ऍडव्हान्स ऑर्डर कोर्टामध्ये आपण मंगेश ससाणे असं म्हणता आहात की राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याच्या साठीचा प्रयत्न होता. मग माझा मुद्दा असा आहे की यात आनंद निरगुडे हे अडसर ठरत होते का राज्य सरकारला, आणि राज्य सरकारची इच्छा ही नियमबाह्य पद्धतीनं मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची आहे, असा तुमचा आरोप किंवा तशा प्रकारचा सूर मला दिसतोय. बरोबर आहे, कारण की घाईघाईमध्ये कोणत्याही प्रकारचं सर्वेक्षण करणं, आउटसोर्स करून सर्वेक्षण करून घेणारा असा प्रयोग महाराष्ट्रामध्ये झालाय. गायकवाड आयोगाच्या बाबतीत जी छत्रपती शिवाजी प्रबोधिनी असेल औरंगाबादची, त्यानंतर गोखले इन्स्टिट्यूट असेल, या 5 संस्थांनी सगळं सर्वेक्षण केलंय. स्वतः आयोगाने जाऊन क्षेत्रपाहणी केलेली नाहीये, आणि त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये ह्या त्रयस्थ संस्था ज्या जबाबदार नाहीये त्या त्रयस्थ संस्थांचा अहवालची चिरफाड झाली, आणि परत पहिल्यांदा जसं झालं तसंच जर झालं तर मग हा मराठा समाजाचा हा खूप मोठा घात असेल. क्युरेटिव्ह पेटिशन आहे, जर क्युरेटिव्ह पेटिशन चर्चेला आली आणि त्यानंतर जर आयोगाकडून म्हणणं मागवलं गेलं किंवा एखादा नवीन अपडेटेड रिपोर्ट मागवला गेला, तर तो रिपोर्ट देण्यासाठी जर आता अध्यक्षच अस्तित्वात नाहीयेत, अध्यक्ष आणि सदस्यांचं एकच म्हणणं आहे, आम्हाला काम चालव काम करायचं नाहीये जेणेकरून मराठा तरुणांची फसवणूक होईल. असंच जर ओबीसीच्या बाबतीत एखादी ऑर्डर आली आणि तुम्ही परत सर्वेक्षण करा आणि असंच कुठल्या तरी मग दबाव टाकून घाईघाईमध्ये रिपोर्ट द्या, इलेक्शन जवळ आलेले आहेत आणि मग कुठंतरी ते नंतर न्यायालयात टिकलं पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की हा आयोग समन्यायिक आहे, हा आयोग क्वाझी ज्युडिशियल आहे, स्वायत्त आहे, तर त्याला स्वायत्तपणे काम खरं करून दिलं पाहिजे. त्यांनी जे रिकमेंडेशन मंगेश ससाणे यातला एक तपशील अजून आपल्याकडून जाणून घेतो आणि त्यानंतर मग आपण आणि लाखे पाटील दोघांनीही एकमेकांच्या मुद्द्यांवर प्रतिवाद करावेत. तुम्ही असं सुरुवातीला सांगता आहात की दबावाच्या खाली काम करावं लागलं, आयोगातल्या अनेक सदस्यांवरचे दबाव आहेत, हे सगळे दबाव असताना राजीनामा 8 दिवस दाबून ठेवला गेला, असंच घडलं, असं घडू शकतं, असं असू शकतं? तेच तर प्रश्न आहे. सदस्यांना शोकाज नोटीस दिली जाते, सदस्य
हे मीडियावर येऊन आरोप करतात की आम्हाला ठरवून टार्गेट करून शोकॉज नोटीस म्हणजे सिलेक्टिव्ह टार्गेट करून बाहेर काढायचं चालू आहे. आयोगाच्या मागच्या वेळच्या आता हा राजीनामा जर आता भूमिका कुठल्या तरी मी पाहिलं याच्यावर की जर कोणी सरकारी यंत्रणेमुळे किंवा सरकारच्या दबावामुळे जर असं जाहीर करून जर कोण राजीनामा देत असेल तर यांना बोलवलं पाहिजे की सरकारने त्यांच्या बरोबर संवाद साधला पाहिजे. मंगेश ससाणे, तुम्ही नाव घ्यायला कचरताय का? कोण मंडळी आहेत जी आयोगावर दबाव आणतायत? कोण मंडळी आहेत ज्यांनी अध्यक्षांवर दबाव आणला आणि कोणामुळे त्यांना या संपूर्ण स्थितीला सामोरं जावं लागलं असेल? हा, नक्कीच मला वाटतंय की जरांगे पाटलांची टाइमलाईन ज्यांना साध्य करायची आणि त्या ठरलेल्या याच्यामध्येच आरक्षण द्यायचंय. आता हे खरं आपण अध्यक्ष आणि सदस्यांनी पण आतापर्यंत ती नावं उघड केलेली नाहीयेत, पण नक्कीच सरकारमधील 2 मंत्री असं ते मला प्रसिद्धी माध्यमावरनं समजलेलं आहे. तर याचा अध्यक्ष आणि यांच्याशी किंवा सरकारने याचं खरं उत्तर दिलं पाहिजे की असा दबाव टाकून तुम्ही कोणत्या एका स्वायत्त आयोगाकडून तुम्ही जर असं कुठलं रिपोर्ट घेतला आणि तो जर न्यायालयात टिकला नाही त्यानंतर जबाबदार कोण? मग नक्की ठीक आहे. मंगेश ससाणे, आपल्याला चर्चेला पुढे नेत असताना आता तुम्ही आणि लाखे पाटील आपल्या मुद्द्यांवर आमने सामने असाल. मला पटकन एका प्रश्नाचं उत्तर द्या. राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठ्यांना मागास ठरवण्याच्यासाठीची जी प्रक्रिया राबवली जात असेल तर त्याची फलश्रुती काय, म्हणजे त्याचं फलित काय निघणार आहे? मागासवर्ग आयोगात आपली माणसं घुसवून मराठ्यांना मागास ठरवून आणणं ही प्रक्रिया राबवली जाऊ शकते का, ज्याची तुम्हाला भीती वाटते, आणि त्यानं मराठे मागास ठरणार आहेत का? नाही, ते समजा ही गोष्ट आपण याच्यामध्ये आता 2 मुद्दे आहेत. एकतर अशी माणसं घुसवून असा घाईघाईमध्ये कुठल्या तरी थर्ड पार्टीकडून अहवाल घेणं, त्याच्यावर फक्त सह्या शिक्का करून परत तो सादर करणं, तर तो न्यायालयाच्या कसोटीमध्ये टिकला पाहिजे. आता 5 मे 2021 ला जो निर्णय सुप्रीम कोर्टाच्या 5 जजच्या खंडपीठाने दिला तर त्याच्यामध्ये त्यांनी अहवालामध्ये ज्या त्रुटी आहेत, अहवालामधला जो डाटा आहे, गायकवाड आयोगाने काय चुका केलेल्या आहेत, एवढा मोठ्या प्रमाणात काम करून सुद्धा त्याच्यातल्या जर त्रुटी सुप्रीम कोर्ट काढत असेल तर मला वाटतं की 1-1.5 महिन्यामध्ये अशा प्रकारे दबाव टाकून जर आणलं तर जरी याचं मागासलेपण सिद्ध झालं तरी ते आता लेटेस्ट 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं मागासलेपण, मी तर म्हणतो खरं सांगायचं म्हणलं तर मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक मागास आता परत ते सगळी एक्सरसाइज करणं आणि परत त्यांना ते मागास ठरवणं, तर ही सगळ्यात मोठी मराठा समाजाची दिशाभूल ठरणार आहे. याच्यावर लाखे पाटलांचं उत्तर लागेल. आपण मगाशी चर्चेत नव्हता, त्या निमित्तानं बराच वेळ मध्यंतरी मी लाखे पाटलांशी बोलत होतो. उरलेल्या वेळात आता आपली भूमिका समजून घेतली आहे. लाखे पाटील, या चर्चेच्या ज्या टप्प्यावर आता तुम्हाला प्रश्न मी विचारतोय तिथे मुद्दा असा उपस्थित होतो की अत्यंत घाई गडबडीमध्ये एखाद्या समाजाला मागास ठरवणं आणि त्यात सुद्धा खास करून आता मराठा समाजाला मागास ठरवण्याच्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचं प्रमाणपत्र घेणं ही समाजाचीच दिशाभूल असणार आहे आणि अशा प्रकारची घाई ही परवडणारी नाही, असं एक निरीक्षण ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी मांडलं. आपण आपलं मत यावर अपेक्षित, तुमचं मत मी यावर अपेक्षित करतो. प्रसादजी, मुळात मला हेच कळत नाही सध्या, ओबीसी समाजाचे नेते असतील किंवा विधिज्ञ असतील प्रसादजी यांच्यासारखे, हे असे हातगाईवर का येत आहेत आणि चुकीचं का बोलतायत हेच मला कळत नाही. एका विधिज्ञानं सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाबद्दल किंवा आयोगाच्या कामकाजाबद्दल चुकीचं मत मांडणं हे अतिशय वेदनादायी आहे. इथं एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो. तुम्हाला नक्की कोणत्या वक्तव्यामुळे वेदना झाल्या आहेत त्यांच्या, लाखे पाटीलजी, त्यांच्या कोणत्या वक्तव्याच्या वेदना आहेत तुम्हाला? माझा मुद्दा ऐकून घ्या प्रसादजी, माझा मुद्दा ऐकून घ्या. मनोज जरांगे पाटील यांची डेडलाईन, प्रसादजी माझा मुद्दा ऐकून घ्या. मनोज जरांगे पाटील यांची डेडलाईन, सर्वोच्च न्यायालयाची क्युरेटिव्ह पिटिशन आणि बाळासाहेब सराटे यांची पिटिशन याचा आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या कामकाजाचा कुठेही काहीही यत्किंचितही सध्या संबंध नाहीये. हे कृपया या ठिकाणी लक्षात घ्या आणि माझ्या मित्राला विनंती करतो मी नम्रपणे की बाबा रे, याचा कुठेही काही संबंध नाही. क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये आज राज्य मागासवर्गीय आयोगाकडून राज्य सरकार काहीही ऍडिशनल माहिती त्या ठिकाणी देऊ शकत नाही. तशा पद्धतीची प्रोव्हिजन कायद्यामध्ये नाहीये. जर त्यांना वाटलं की घटनेमध्ये काही चुकीचं आहे त्यामध्ये घटनात्मक, तर तेवढंच त्या ठिकाणी घटनापीठ त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये बोलू शकतं.
त्या संदर्भामध्ये काही आदेश देऊ शकतं. जी. बाकी त्यामध्ये घटनापीठामध्ये काही दाखल करता येत नाही. दुसरा भाग असा, मनोज जरांगे पाटलाचं जे आंदोलन चालू आहे ते आंदोलनामध्ये जे काही कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आज नियम 1965 पासून बर. त्याप्रमाणे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वितरित करायचं त्याचा आयोगाचाही संबंध नाही. आणि जे काही बाळासाहेब शराटेची याचिका आहे ती याचिका वेगळ्या पद्धतीची याचिका आहे. बर. त्याचा आणि याचाही संबंध नाही. विनाकारण या सगळ्याचा संबंध लावायचा आणि काहीतरी चुकीचं चालू आहे आणि चुकीचं घडून आणायचंय असा हायपोथेटिकल आरोप करायचा आणि राज्यातील जी. सामाजिक वातावरण दूषित करायचं लाखे पाटीलजी, हे करू नये अशी माझी नम्र विनंती आहे. लाखे पाटीलजी, आपण असं सांगितलं की 3-4 गोष्टींचा बादरायण संबंध जोडून राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा दिलेला राजीनामा हा कसा अन्यायपूर्ण हे सांगण्याचा प्रयत्न होतो आहे. तुमचा आक्षेप थेट ओबीसी नेत्यांवर आहे, ओबीसी विचारवंतांवर आहे, ओबीसी मंडळींवर आहे. ॲडव्होकेट मंगेश ससाणे याचं उत्तर द्या. ज्या 4 मुद्द्यांच्या आधारे लाखे पाटलांनी आपला मुद्दा मांडलाय की ज्याची गरज नाही ते मुद्दे जोडून निरगुडे यांचा राजीनामा हा कसा अन्यायपूर्ण आहे हे सांगण्याचा प्रयत्न तुम्ही लोक करता आहात. जी मंगेश ससाणे जी, आवाज येतोय? हो, येतोय. मी प्रश्न विचारला होता आपल्याला, आपण उत्तर द्यावं. नाही, निरगुडे यांचा तो आमचं म्हणणं तेच आहे की निरगुडे यांचा राजीनामा, जर निरगुडे हे म्हणतात की विधिज्ञाने असं बोलू नये, मग रिटायर्ड हायकोर्ट जज हे सरकारचा दबाव आहे म्हणून राजीनामा देतात, मग रिटायर्ड हायकोर्ट जज पण खोटं बोलतात का लाखे पाटील? हे तुम्ही सांगावं आता सर्व महाराष्ट्राच्या जनतेला. आयोगाचे सदस्य जे ऍडव्होकेट किल्लारीकर सर आहेत तेच हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात, ते जाहीर भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडतात ते की सरकारचा दबाव हाच या ठिकाणी कळीचा मुद्दा आहे. काम करा, मग ते खोटं प्रसादजी, बोलतात. हाच या ठिकाणी कळीचा मुद्दा आहे. जी प्रसादजी, हाच या ठिकाणी कळीचा मुद्दा आहे की आयोगाचं काम जे आहे ज्युडिक्वाशीवर आहे. बरोबर आहे. आयोगाच्या सदस्यानं सातत्यानं मीडियाबरोबर बोललं पाहिजे का? तर बिलकुल बोललं नाही पाहिजे. आणि किल्लारीकर आम्ही सहन आधीच सांगितले करायचं का? आपल्याला त्यांनी सहन की करायचं का? मराठा सरकार म्हणेल तर समाजाच्या काय या करायचं का? विरोधात याचिका करणारे आहेत, त्यांनी पहिल्या दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता. त्यांना त्या ठिकाणी नैतिकताच नाही कुठली की ते मराठा समाजाचं मागासले पण निश्चित करण्याच्या कमिटीमध्ये राहू शकतात. नाही, माध्यमांसमोर जाण्याच्या बद्दल एक वाक्य मंगेश ससाणेंनी वापरलं. लाखे पाटील, कदाचित आपल्याला ते ऐकायला आलं नसेल, एकदा त्याचा पुनरुच्चार यामध्ये करण्यासाठी मंगेश ससाणे आपल्याला नक्की म्हणायचं काय होतं ते पटकन एका वाक्यात सांगा. मग त्यांनी माध्यमांसमोर नाही आलं तर त्यांची व्यथा कुठं मांडायची? त्यांना ओबीसींना न्याय द्यायचा आहे. मग त्यांनी माध्यमांसमोर आल्यामुळे तर आता ही चर्चा घडतीये. आता सरकार, आता विधिमंडळामध्ये याच्याबद्दल चर्चा झाली. समजलं कोणाला असतं? मग त्यांनी दबाव सहन करून काहीतरी घाई करून कुठला तरी रिपोर्ट द्यायचा आणि मग परत मराठा समाजाचा भ्रमनिरास करायचा, ओबीसी समाजाचा भ्रमनिरास करायचा, असं तुम्हाला वाटतं का लाखे पाटील? मुळामध्ये प्रसादजी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, जी जे ओबीसी समाजाचं ट्रिपल टेस्ट नुसार इम्पिरिकल डाटा गोळा करून राजकीय आरक्षण द्यायचं होतं, तेच काम या आयोगाने केलं नाही. त्या आयोगापुढे नैतिकता काय आहे की आम्ही काम करतोय सांगण्याच्या दृष्टिकोनातून 400-450 कोटी त्यावेळेस मागितले आणि आताही पहिल्या बैठकीमध्ये 400 कोटीचा प्रस्ताव यांनी राज्य सरकारकडे पाठवला. यांना काम करायचंय का फक्त पैसे मागायचे हा या ठिकाणी मूळ प्रश्न आहे. लाखे पाटील, आपण हा मुद्दा आधी पण मांडलात आणि या मुद्द्यावरचं एक उत्तर घेणं गरजेचं होतं मगाशी. मंगेश ससाणे, जो मुख्य आक्षेप आला निरगुडेंच्या बद्दल तो असा की निरगुडे समाधानकारकरित्या काम करत नव्हते. निरगुडेंच्या माध्यमातून ज्या अपेक्षित रित्या ओबीसींच्याच सर्वेक्षणाची जबाबदारी पार पाडायची होती ती ओबीसी असलेले निरगुडेच पार पाडू शकले नाहीत. मग त्यांचं एवढं कौतुक आणि समर्थन का केलं जात आहे असा मुद्दा लाखे पाटील वारंवार मांडतायत. नाही, कौतुक आणि समर्थन कोण करत नाहीये. आपण दाखवून द्यावं, लाखे पाटलांनी दाखवून द्यावं की ओबीसीच्या कोणत्या प्रश्नांवर निरगुडे यांनी उदासीनता दाखवली. जवळजवळ 103 प्रलंबित होती, त्यातली जवळजवळ ती पण गेल्या 15-20 वर्षापासून त्या प्रकरणामधले 30-40 प्रकरण निकाली काढली निरगुडेंनी. मी मागच्या आठवड्यामध्ये निरगुडेंना भेटलो, ऑफिसमध्ये भेटलो, त्यांची माझे शाब्दिक वाद झाले. ते म्हणाले तुम्ही माहिती घ्या. मी माहिती घेतली. मी असं कुठल्या विना माहितीच्या आधारे बोलत नाही. पण आताच परिस्थिती अशी आली की त्यांचं जर हे मग सरकारने त्यांना सांगायचं होतं. आणि लाखे पाटील म्हणतात की 400 कोटी, मला सांगा इम्पेरिकल डाटा हा
इम्पेरिकल डाटा हा 243 म्हणजे बर. राजकीय आरक्षणाच्या संदर्भात जी विकास गवळी केस झाली होती त्याच्यामध्ये इम्पेरिकल डाटा द्यायला सांगितलं होतं माननीय सर्वोच्च न्यायालयाने. इम्पेरिकल डाटा हा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था वाईज द्यायचा होता. प्रत्येक ग्रामपंचायत, प्रत्येक नगरपंचायत, प्रत्येक ठीक आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका याच्यामध्ये प्रत्येक ओबीसी घटकाचं प्रमाण किती आहे आणि मग त्या युनिटनुसार त्या स्वराज्य आहे. संस्थेनुसार ते आरक्षण द्यायचं होतं. मला सांगा, आयोगाला आता तुम्ही लाखे पाटील राज्य मागासवर्ग आयोगाच्या ऑफिसला जाऊन आलात का? 700-800 स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे, त्याच्यात 4 कर्मचारी आहेत. अख्ख्या या महाराष्ट्राचा या या empirical सगळ्या data हे या 4 सगळ्या गोष्टी यापूर्वी पण आल्या होत्या की राज्य मागासवर्ग आयोगाला अपेक्षित असलेली संसाधनं उपलब्ध होत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित पद्धतीनं सूक्ष्मतम नोंदी अर्थात इम्पेरिकल डेटा ओबीसीच्या प्रकरणात करता नाही आला. आपल्याला परत त्या मागच्या चर्चेत जायचं नाही. मला इथे पटकन एक मुद्दा उपस्थित करायचा आहे आणि त्यावर प्रत्येकी 30 सेकंदात आपली प्रतिक्रिया दोघांची हवी आहे. आधी लाखे पाटील आपण बोलायचं आहे. ज्या पद्धतीनं आता आयोगाच्या सदस्यांचा राजीनामा झालेला आहे याचा संकेत काय जाईल? न्यायपालिका या सगळ्या गोष्टीकडे पाहतीये. नक्कीच आज जे काही हे घडतंय याचा आणि न्यायपालिकेचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. कुठेही याचा संबंध येत नाही. बर. आपण या ठिकाणी प्रसादजी लक्षात घेतलं पाहिजे की ह्या आयोगावर नेमणुका ह्या ऍक्ट प्रमाणे होतात आणि त्या ऍक्ट प्रमाणे नेमणुका करायचं काम हे राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचं आहे. हे सुस्पष्ट घेतलं पाहिजे. जो पक्ष सत्तेत आहे त्या काळामध्ये तो पक्ष या नेमणुका करतो आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीनं सोयीस्कर या नेमणुका करतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे. आणि लपवायचं या ठिकाणी काहीही कारण नाही. म्हणून या ठिकाणी या स्टेजला न्यायपालिकेचा हायकोर्ट असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल कुठेही संबंध येत नाही. संबंध आहे फक्त राज्य सरकारचा आणि या आयोगावर करायच्या नेमणुकाचा. ठीक आहे. मग आता रिक्त जागा पटकन भरायच्या, नवा आयोग नेमायचा हा राज्य सरकारचा अधिकार आहे. ठीक आहे. मंगेश ससाणे, आता नव्या आयोगाच्या माध्यमातून तुमच्या अपेक्षा काय आहेत? सर्व समाजाला ज्यांना ज्यांना मागास व्हायचंय त्यांना सगळ्यांना समान संधी आयोगाच्या पदसंख्येत असावी. मुळात म्हणणं असं आहे की 2005 अधिनियम राज्य मागासवर्ग आयोग लाखे पाटलांनी पण वाचावा, सर्वांनी वाचावा. ठीक आहे. त्याच्यामध्ये भटके, विमुक्त यांना सर्वांना तिथं एक सदस्य घेण्यात यावा. राज्याच्या 6 महसूल विभागापैकी प्रत्येक महसूल विभागातून एक मेंबर असा घ्यावा, एक सदस्य असा घ्यावा की त्याला मागासवर्गीयांबद्दल काम केलेल्याचा अनुभव असेल. बर. आणि बरोबर एक आहे. त्याच्यामध्ये समाजशास्त्रज्ञ पाहिजे, एक रिटायर्ड हायकोर्ट जज पाहिजे. आमचं आहे. म्हणणं असं बरोबर आहे आहे. की राज्य मागासवर्ग आयोग हा फक्त जातींचं इन्क्लुजन एक्सक्लुजन फक्त त्याचं तेवढं त्यांचं काम नाहीये. राज्य मागासवर्ग आयोगाला मागासवर्गीय समाजाचे विविध जातींचे जे काही प्रश्न आहेत, ज्या काही तक्रारी आहेत त्याचं निर्मूलन करायचं, त्या तक्रारींचं निवारण करायचं, त्यांना न्याय द्यायचा, ही पण त्यांची अधिकार आहे, अधिकार क्षेत्र आहे. बिलकुल. आपल्याला त्यांना- वेळेची मर्यादा आहे आणि या निमित्तानं चर्चेला इथेच आटोपतं घेत असताना आपण दोघंही या चर्चेत सहभागी झालात याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. राज्य मागासवर्ग आयोगात मागासलेपणा सिद्ध करण्याच्या बरोबरच मागासलेपणा संपवण्याचेही उपाय सुचवण्याची सक्षमता आणि मानसिकता असली पाहिजे, ही अपेक्षा या चर्चेत निश्चित व्यक्त झाली आहे. येत्या आयोगाकडून ती अपेक्षा आपण वारंवार कसोशीनं तपासून राहत राहू. तुर्तास लक्षवेधीच्या या चर्चेत आपण दोन्ही मान्यवरांना धन्यवाद देतोय आणि लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.